आजचा दिवस संपला, पण उद्याच्या दिवसाची सुरुवात इथूनच होते. हो, अगदीच. रात्री जेव्हा आपण किचन साफ करून ठेवतो, व्यवस्थित स्वच्छ करून ठेवतो, भांडी घासून ठेवतो, आवरून ठेवतो, तेव्हा काय होतं, कामाचा ताण थोडासा वाटतो, कंटाळा आलेला असतो. पण दुसऱ्या दिवशीची सुरुवात मात्र फार सकारात्मक होते आणि एक एनर्जी आपल्याला मिळते, एक उत्साह सकाळी सकाळी मिळतो. म्हणूनच रात्री थोडासा वेळ देऊन, थोडेसे जास्त कष्ट करून किचन आवरून ठेवलं ना तर जास्त सोपं पडतं. अर्थात कधीकधी ह्या गोष्टीला अपवाद ठरू शकतो, पण जितकं शक्य आहे तितक्या वेळेला आपण रात्रीच सगळी साफसफाई करून ठेवली, थोडीशी दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली, तर आपल्यालाच सकाळी ह्या गोष्टी खूप सोप्या जातात. आणि हे सगळं आपण आपल्यासाठीच करत असतो हं, दुसऱ्या कोणासाठीही नाही. कारण सकाळी जेव्हा आपण खूप वेळाची विश्रांती घेऊन उठतो, तेव्हा आपल्याला जर अशी सगळी स्वच्छता दिसली, तर मनाला प्रसन्नता वाटते आणि नवीन जोमाने आपण त्या दिवसाची सुरुवात, कामाची सुरुवात करू शकतो. त्यामुळे हे सगळं काही आपल्याला स्वतःसाठीच करायचं असतं. बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणींना किचन स्वच्छ तर मन शांत या गोष्टीचा अनुभव येत असतो. रात्री झोपताना पुन्हा एकदा थोडंसं देवाचं नामस्मरण करून झोपण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते. कसा वाटला व्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटू. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.